संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी जालन्यात जनआक्रोश मोर्चा निघालेला होता आणि या मोर्चात सर्वपक्षीय नेते आणि देशमुखांचं कुटुंबही सहभागी झालं होतं। यावेळेला न्यायाच्या मागणीसाठी जनआक्रोश पाहायला मिळालाय। जालन्यात निघाला जनआक्रोश मोर्चा। न्यायासाठी एकवटला जनसागर। माझ्या वडिलांना न्याय द्या, वैभवी देशमुखची आर्त मागणी। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली। या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसतात। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चे काढले जातात। बीड आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ जालन्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख देखील सहभागी होते। दरम्यान जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। धनंजय देशमुख वन फिरतोय होते लेकरू न्यायासाठी, त्याला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमक्या देताय। मग त्या गुंडाला बोलायचं नाही, तुमच्या जातीला बोललो का आम्ही? आणि मग धनंजय देशमुखला धमकी दिली, त्या गुंडाला बोललो आम्ही। तुमचा काय संबंध आहे याच्यात? ओबीसीचा काय संबंध, याच्या जातीचा काय संबंध? पण तुम्हाला कापू कापू टाकायचे लोक, धनंजय देशमुख मारून टाकायचे तुम्हाला। भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का? हे गुंडाला बोलायचं नाही का? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मानवाधिकार आयोगामध्ये गुन्हा दाखल झालाय। खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। राष्ट्रीय मानवाधिकार आयोग बीड जिल्ह्यात टीम पाठवणार आहे। बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती। या प्रकरणात आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून आता मानवाधिकार आयोग देखील स्वतंत्रपणे चौकशी करणार आहे। आताच मानवाधिकार मध्ये आपल्या याचा गुन्हा नोंद झालेला आहे, ते लवकरच पथक बीडला येईल। तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ञ मंडळी आहे, मला जेवढं या केसमधलं माहिती आहे, मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाहीत। माझे वडील हे फक्त आमच्या कुटुंबाचे प्रमुख नव्हते, ते संपूर्ण गावचे कुटुंब प्रमुख होते। त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं बोलताना वैभवी देशमुख व्यासपीठावर ढसाढसा रडली। आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे, त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलात। मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा। मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये। पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिलात तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो, मला माफ करा। देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये सामाजिक असंतोष आणि क्रोध आता अधिकच वाढतोय। या प्रकरणाला जातीय आणि राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला जातोय। मात्र देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, सरकारनं याचा विचार करायला हवा। सुधाकर जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।